झालेला आहे। मी ताईला एवढंच म्हटलं की अण्णासाहेब पाटील अध्यक्ष आहेत, ते पुढे बसते, आपण प्रतिनिधी मागे बसू, आमदार खात्यात मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। मी ताईलाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलं नाही मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ते पुढे बसते, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक सुट्टी रिकामी होते, अण्णा बनसोडे साहेबांची अण्णा आले नाहीत म्हणून मी म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। एकतर हा कार्यक्रम काय माझ्याकडे नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखी आहे, मी अपमान करायचा नाही। आणि जरी माझ्या बंधूंच्या भावात उभा असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। निघून जावं बसावं हा त्यांचा विषय, मी काय सांगू शकतो। मी त्यांना एवढं सांगितलं, मी ब्राह्मण म्हणलो नाही, मराठा म्हणलो नाही, हा कार्यक्रम साथीचा आहे। आणि तर अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णींमध्ये पुण्यात नाराजी नाट्य बघायला मिळालेलं आहे। मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रमातूनच निघून गेलेल्या आहेत। पहिल्या रांगेत बसण्यावरून या ठिकाणी नाराजी नाट्य बघायला मिळालेलं आहे। अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य। पहिल्या रांगेत बसण्यावरून मेधा कुलकर्णी नाराज असल्याचं कळतंय आणि त्यानंतर या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली नाही। मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रमातूनच निघून गेलेले आहेत आणि त्याचवरती अभिमन्यू पवार हे संवाद साधत होते।